नमस्कार मित्रमंडळी, वेलकम बॅक टू द कार्यक्रमाचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ हा कुठला रिएक्शनचा नाहीये. आजचा व्हिडिओ आहे कार्यक्रमाचा व्हिडिओ म्हणजेच गेल्या वर्षी मी सिरीज सुरू केली होती की कार्यक्रम होणार सर्वांचा. तर त्याचाच हा भाग 2 आहे, म्हणजेच की कार्यक्रम होणार सर्वांचा भाग 2. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जो भाग 1 होता, म्हणजेच की एपिसोड 1 कार्यक्रमाचा जो होता तो रोस्ट व्हिडिओ, म्हणजेच कार्यक्रम इज इक्वल टू रोस्ट असं मी केलं होतं, म्हणजे काहीतरी ठीक आहे. तर तो जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ इतका म्हणजे बकवास व्हिडिओ आहे ना की मग त्याच्यामध्ये मला काही बोलता पण येत नव्हतं, काही स्क्रिप्टेड नव्हतं. मी जस्ट कॅमेरा घेतला, बसलो, हेडफोन टाकले कानामध्ये आणि झालं सुरू. आणि 2-3 स्टॉक व्हिडिओ पडले होते माझ्याकडे ते येऊन. तर त्यावेळेस तो ट्रेंडिंग टॉपिक होता बाई म्हणून, त्याच्यावरती मी काहीतरी केली होती घाण. गेल्या 1 वर्ष झाले त्याला, तर जाऊन जाता मी विसरलो पण. आणि ते कोणी म्हणजे पाहू पण नका, तो एवढा घाण व्हिडिओ आहे ना. तर स्टार्टिंगला माझाच कार्यक्रम झाला रे इथं. होत राहता असं फर्स्ट व्हिडिओ सगळ्यांचा असंच असतो. आता काय सुरुवात आहे, करायला पाहिजे ना कुठून ना कुठून. ओके, सो म्हणजे मी त्याचे थंबनेल, म्हणजे अक्षरशः थंबनेल एवढे चटकदार थंबनेल बनवलेत ना की समोरचा विचार करेन वा यार काय चटकदार थंबनेल बनवलेत. मग थंबनेल बघून असं वाटलं असेल की ना आतमध्ये काय माल मसाला असेल, काय बोलला असेल मुलगा हा व्हिडिओमध्ये. पण नंतर व्हिडिओ ओपन केल्यावरती कळतं की काय घाण घातली अशी, अख्खा मूड ऑफ करून टाकला होता. असं म्हणजे या टाईपचा मी व्हिडिओ बनवला होता गेल्या वर्षी. अच्छा. तर आईला माझाच कार्यक्रम व्हायला लागला इथं. मी काय करू, कार्यक्रम दुसऱ्यांदा करायला नको माझा आई शपथ. अरे बापरे वा. ओके, डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. लेट्स बॅक टू आवर टॉपिक. आणि आजचा विषय असा आहे की 10वीचा शेवटचा पेपर आणि शर्ट फाडू महासंघ. आता हा टॉपिक जस्ट 10वीतल्या मुलांना रिलेटेबल असणार आहे. रुको जरा सबर करो. म्हणजे त्यांचे पेपर संपले ना की त्यांना पण कळेल की शर्ट फाडू महासंघ कसा असतो ते. अरे काय सांगू तुम्हाला, अरे बापरे बाप. अरे जस्ट आमचे पेपर संपले आणि आम्ही वर्गातून बाहेर आलो, गेटच्या बाहेर पाऊल ठेवलं. आई शपथ, पोरं एवढी इडी झाली होती ना, पार शर्ट अशी अशी फाडत सुटली होती. खरं लिटरली मी जोक नाही करत. ते माझं शर्ट सुद्धा फाडले, ते माझ्या मित्रांचे फाडले ते, आणि ते फाडणारे आम्हीच होतो. सांगू अरे देवा, ये गडबड आहे बाबा. काय माहिती कसं काय त्यांना कडून सुचलं. अशी 4 जण समोर आमच्या वरतली बरं का. मी बाहेर पडलो आणि 4 जण समोर आली. मी आपला असा जस्ट बघतो त्यांच्याकडं, काय कसा गेला पेपर, बरा गेला असं. शेवटचा पेपर होता बा, खुश असताना तुम्ही, मला वाटलं खुश असतील ते. आणि आले हसत आले, धरला मा खिसा, वाढला खिस्सा असा फाटला डायरेक्ट इथून. आणि एक जण तर मागून आला, त्यांनी माझे हात पकडले आणि पुढचे डायरेक्ट शर्टाची बटन असा डायरेक्ट शर्ट मधून फाडला. जसं काय ती हिरो लोक नाही का, असं एकदम काय म्हणताला ॲक्शन सीन असतं, जेव्हा फायटिंगचा सीन असतं ना, त्यावेळेस कशी एकदम असं शर्ट फाडतात नसा, त्यावेळेस आपण ते असे फाडतात. ते समोर आली मुलं आमच्या वरातली, आणि त्यांनी माझा शर्ट असा, माझा हात असे पकडले, शर्ट घेतला. भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो रहा, भाई ये कहाँ फंस गया भाई मैं. असा टरकन ते शर्ट फाडून टाकला यार, लिटरली यार. माझ्या शर्टाच्या आख्या चिंध्या करून टाकलं होतं त्यांनी. आणि हे फक्त माझ्या शर्ट बाबतीचं नाही, आता त्यांनी माझा फाडलाय मग मी त्यांचा का नाही फाडायचा, असंच झालं होतं. मी पण त्यांचे शर्ट. आणि त्यावेळेस मी माझ्या बॅगीमध्ये, म्हणजे ज्या मोबाईलने मी आता शूट करतोय तो मोबाईल घेऊन गेलो होतो, म्हणजे जुनाच आहे तो पण बात नाही, पण तो असा बॅगीमध्ये ठेवला होता मी जस्ट असं म्हणून. आणि बॅग आमची बाहेरच असते ना. आणि पेपर सुटला, मी म्हटलं पेपर सुटलाय, जरा शेवटचा दिवस आहे ना, फोटो काढू. फोटो काढतानी आईला 2 शर्टाचे चिंधे करून टाकल्यात आणि वर आम्हाला इकडे सेल्फी काढायचं आहे. आणि माझ्यासोबत सेल्फी काढलं. ऍक्टिंग आहे. भाऊ तू शर्टाची पार वाट लावून टाकली, इज्जतीचा पार फालुदा केलाय, आणि त्याच्यावरती त्या फालुद्यावरती स्ट्रॉबेरी टाकतोय तो अजून. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. मर जाएगा कुत्ते की मौत, जग में सब कहेंगे मर गया माँ.
अरे ही कोणत्या बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर झाला. शर्टाच्या वर चिंध्या, बटन, शर्ट असा बार खिस्सा बिस्सा सगळं फाटलेलं होतं. आणि हे माझ्या एकट्याच्या सोबत नव्हतं. लौकिक, ओम, अजून साई, म्हणजे जेवढं त्याचा भाऊ आणि जेवढे वर्गात होते का सगळ्यांसोबत असंच झालं होतं. असेच करत होते मुलं. पण काढलाय तसा व्हिडिओ. तो व्हिडिओ आहे म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ आहे. त्या शर्टाचा मी फोटो पण काढला आहे वाटतं माझ्या शर्टाचा, काय माहिती. तो असलं तर मी टाकतो एडिटिंग करताना. आणि म्हणजे तो व्हिडिओ आहे माझ्याकडे अजून पण, त्याच्यामध्ये लौकिक दिसतोय असं म्हणजे आहे तो व्हिडिओ. मी पण एडिटिंग करताना तो व्हिडिओ पण टाकतो मी बरं का. काय माहिती आहे का डिलीट केला मी. असेल तर मी नक्की टाकतो तो व्हिडिओ. दाखव जरा, दाखव ना. तर काही काही मुलं आहेत ना, म्हणजे ते त्यांचं फाडाफाडी झाली होती म्हणजे शर्टाची. आणि त्याच्यातली काही मुलं वाचली पण होती बरं का. म्हणजे शर्ट फाडायचे, जसं की मी कुठंपर्यंत वाचलं नाही का, पिंपळगाव फाटा आहे ना, पिंपळगाव फाट्यापर्यंत माझा शर्ट थोडा चांगला होता. थोडा म्हणजे खिसे फाटले होते आणि थोडी खालची वाटा गेली होती. पण वरचं नाही का झाकण्यापुरतं तेवढं ठीक होतं. म्हणजे ठीक होतं. मी आपला कसा बसा शर्ट असा धरून आपला कडकडे ग्रुप पासून वेगळा होऊन निघालो होतो. आणि मी म्हणलं आता आपले मित्र आहेत 2-3 नाही का, लौकिक आहे परत त्यांच्यासाठी थांबूयात. ते येतील, शिवराज वगैरे येतील, थांबू त्यांच्यासाठी. मी थांबलो, ते आले आणि आले तेच सुरू झाले ना फाडायला शर्ट. हा म्हणजे त्यांनी शर्ट फाडली, त्यांचे शर्ट फाटतच नव्हते. आणि ते लौकिकचे शर्ट, लौकिक तुम्हाला माहितीच होतं त्याची साईज केवढी. आणि तो म्हणजे हाय लुकडा सुकडा त्याचे शर्ट, काय त्याचे दम असणार शर्टामध्ये. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है. ते काय माहिती वेगळीच मजा येते त्यांना. आणि आम्हाला पण आली होती, सांगू नका कोणाला बरं का. हा म्हणजे आम्हाला आली होती मजा त्यावेळेस. पण असं ते दिवस परत येणार नाहीत. पण मी म्हणतो आमचं ठीक आहे, आमचं एक वेळेस ठीक आहे, आमचं जाऊन द्या. आता 10वी संपली, झालं विषय. 11वी 12वीचा आता वेगळा ड्रेस असणार आहे. पण त्यांना काय गरज आहे, मी म्हणतो 5वी 6वीच्या मुलांना गरज काय पडली की पेपर संपलं शर्ट फाडून टाकायचंय म्हणून. अरे लिटरली यार ते शर्ट आणि सफार आहे ना, हे करून टाकतात, चिंध्या करून टाकतात. 5वी 6वी संपले त्यांनी ड्रेस फाडून टाकले. पण काय गरज पडली मी तो ड्रेस फाडायची. अरे 5वी 6वी 2 वर्ष त्या ड्रेसनी तुम्हाला काय म्हणजे नाही का, तो तुम्ही घासून वापरला पूर्ण पार. फाटला इकडून शिवून टाक, फाटला इकडून शिवून टाक. 5वी 6वीच्या काय गरज पडली. आता तुम्ही पुढच्या वर्गात आहे. आता आमचं 10वी संपली, आता काही जण इकडे जातील, काही जण पुण्याला जातील, काही दुसऱ्या कॉलेज जातील, असं होईल. पण नाही काय आठवण असते म्हणून ठेवावं लागते, फाटलेले असलं तरी चिंध्या जपून. 10वीच्या नंतर करा ना. नाही पण 5वी 6वी संपली का शर्ट बारीक पण नसेल झाला, अजून 2 वर्ष टिकन तो शर्ट तरी फाडून टाकला. बोला. आणि फाडला तर फाडला, फेकून पण येतात. आमचं जपून ठेवलं आम्ही. आणि हा व्हिडिओ कार्यक्रमाचा कसा वाटला तुम्हाला सांगा, कारण याच्यामध्ये थोडा आमचा स्रोत झालेला आहे. कारण याच्यामध्ये कार्यक्रम करायचा होता, त्यांचा कार्यक्रम माझा सुद्धा झालेला आहे, त्यांचा पण झालेला आहे. ठीक आहे, असो, काही हरकत नाही. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाचा शर्ट वाचला होता. कारण की मला वाटत नाही तशी शक्यता नाहीये की शर्ट वाचन म्हणून. पण असेल, काही 2-3 जण असतात ना आमच्या वर्गातले पण वाचले होते बरं का. आल्या गाडीमध्ये बसून लगेच फरार घरी. थांबलेच नाही, ते बोलायलाच थांबले नाही, कारण त्यांना माहिती होतं, त्यांचा प्लॅन ठरला होता आय थिंक सो, की शर्ट फाडाफाडी करायची म्हणून. ओके, सो दी एंड झालेला आहे. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप सारा आवडला असेल. आणि याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये रोस्टमध्ये कोणाचं झालं नाही. हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक पण करा यार. लाईकच करा ना तुम्ही, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच कार्यक्रमाचे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. सबस्क्राईब करा, कायची वाट बघता आता. ठीक आहे, चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.